तर नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला। एका खासगी क्लासच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आटपून एक कुटुंब घरी परतत होतं आणि त्याच वेळेला त्यांची मारुती कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली आणि या अपघातात इंदोरे गावच्या दरगुडे कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 7 वर्षीय मुलगी आहे आणि एकूण 6 चिमुकल्यांचा समावेश आहे। अपघाताप्रकरणी विहीर मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। खासगी क्लास संचालकांची ही चौकशी होणार आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि मंत्री गिरीश महाजन हे घटनास्थळी पोहोचले होते। त्यांनी घटनास्थळाची जाऊन पाहणी सुद्धा केलेली आहे। चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्यामुळे अपघात झाला आणि यात अनेकांनी आपले प्राण गमावलेले आहेत। एकूण 9 जणांचा यात मृत्यू झालेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय हीच ती विहीर आहे ज्यात पडून 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। राहुल वाघ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। राहुल, आपण बघितलं अनेक जण तिथे आले, भेट देऊन गेले, काही मदतीची घोषणा त्यांनी केलेली आहे का? काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपण जर बघितलं तर काल रात्री 10 वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात रस्त्याच्या मधोमध असलेल्या विहिरीमध्ये एक XL6 मारुती कंपनीची गाडी होती। ही थेट विहिरीमध्ये गेल्याने त्यामध्ये दुर्दैवी 9 जणांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये 6 बालकांचा देखील समावेश होता आणि एकंदरीत 7 वर्षीय चिमुकलीचा देखील यामध्ये दुर्दैवी अंत झाला आहे। एकच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जाते। तर दुसरीकडे प्रशासनाच्या वतीने आता ही विहीर तत्काळ बुजवण्याचे निर्देश हे मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिले। तर या ठिकाणी सकाळीच नरहरी झिरवाळ मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक व अनेक अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन या सर्व बाबींची पाहणी केली। तसंच मुख्यमंत्र्यांच्या वतीने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये प्रत्येकी मदत देण्याचं आश्वासन देण्यात आलं असून मात्र या इतक्या दिवसापासून ही विहीर रस्त्याच्या मधोमध होती। खरं तर रस्ता बनवताना या सर्व गोष्टी प्रशासनाच्या लक्षात आला नाही का, असा देखील सवाल आता स्थानिक नागरिकांच्या वतीने उपस्थित केला जातोय। तर दुसरीकडे मंत्री नरहरी झिरवाळ हे त्याच तालुक्यातून आमदार असल्याने त्यांना स्थानिकांच्या रोषाला मोठं सामोरं जावं लागलं होतं। मंत्री नरहरी झिरवाळ यांना स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात घेराव घालत या ठिकाणी विचारणा केली की तुम्ही या ठिकाणी काय करत होता इतक्या दिवस, तुमच्या या गोष्टी लक्षात आली नाही का? परंतु पोलिसांनी मध्यस्थी करत व स्थानिक प्रशासनाने या सर्व गोष्टींवर मध्यस्थी करत या ठिकाणी तोडगा काढून विहीर ही तत्काळ बुजवण्याचा निर्णय घेतला आहे। तर दुसरीकडे विहीर मालकावर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे। स्थानिकांच्या मते विहीर मालक हा राजेशाही घराण्यातला असून त्यामुळे या ठिकाणी त्यांनी रस्ता बनवत असताना विहीर न बुजवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे ही संपूर्ण घटना घडली। यापूर्वी देखील या ठिकाणी अशा 4 ते 5 प्रकारच्या घटना घडल्या होत्या। काही दिवसांपूर्वीच इथे 2 म्हशी देखील पडून दुर्दैवी त्यांचा देखील मृत्यू झाला होता। एकंदरीतच आपण जर बघितलं तर प्रशासनाचा हलगर्जीपणा या ठिकाणी कुठेतरी जबाबदार आहे का, असा विचारणा आता स्थानिक नागरिक हे करू लागले। निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणार आहोत। या सगळ्या प्रकरणावर तुम्ही लक्ष ठेवून असा तुर्तास धन्यवाद। दरम्यान यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली बघूया। PWD वगैरेची मदतीने पोलीस विभाग, PWD आपत्ती, नगरपालिका त्यांच्या मदतीने काल गाडी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि सुमारे 12 मिनिटांनी आपण गाडी त्या ठिकाणी काढता आला आणि त्याच्यानंतर बॉडीला जो आपले इथून 1 किलोमीटर लांब असलेले जो ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी सर्व बॉडीला पाठवण्यात आलं आणि त्याच्यानंतर तिथे आज सकाळी पोस्टमॉर्टमची प्रक्रिया सकाळी 6 वाजेनंतर सूर्योदय झाल्यानंतर पोस्टमॉर्टमच्या हे करण्यात आलं। दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात शेतात कापूस वेचत असलेल्या शेतकरी दाम्पत्यावर अचानक वीज कोसळली आणि यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला, पती गंभीर जखमी झाला आहे। ही घटना शुक्रवारी 3 एप्रिलला दुपारी 4 वाजता कुंभारी शिवारात घडली। सुमनबाई रोहिदास पवार असं यातील मृत महिलेचं नाव आहे। रोहिदास हरी पवार जखमी झालेल्या पतीचं नाव आहे। खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत पुसद तालुक्यातील कुंभारी येथील हनुमान नगर परिसरातली ही हृदयद्रावक घटना। तर वीज कोसळल्यानं पत्नीचा मृत्यू झालेला आहे, पती जखमी आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतात अचानक वीज कोसळली आणि त्याच वेळेला शेतात हे दाम्पत्य काम करत होतं। या संदर्भातले आपल्याला अधिकचे अपडेट्स घ्यायचे आहेत। संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। संजय, काय अधिकचे अपडेट्स आहेत?
आपण जसं पाहतोय की महाराष्ट्राच्या कित्येक ठिकाणी अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे आणि हा पाऊस सुद्धा विजेच्या कडकडाटासोबत आणि वीज पडण्यापासून आणि गारा येण्यापासून असे सगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आर्णी, पुसद अशा काही तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, वीज पडली, जोराचा सुसाट्याचा वारा पडल्यामुळे कित्येक घरांची छपरं उडून गेली, टीना उडून गेल्या, असे प्रकार घडले. पण हा जो हृदयद्रावक प्रकार आहे हा पुसद तालुक्यातील कुंभारी येथील हनुमान नगरी परिसरात घडलेला आहे. हे दोन्ही जे पती पत्नी आहेत हे आपल्या शेतामध्ये कापूस वेचणीसाठी गेले होते. आपल्याला माहिती आहे की अजूनही शेतामध्ये खरडा कापूस शिल्लक आहे आणि तो वेचणीसाठी हे गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली की जी 50 वर्षीय महिला आहे सुमनबाई, हिचा तत्काळ घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तिचे पती रोहिदास पवार यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे आणि गावामध्ये हळहळ करण्यात येत आहे. कारण असे दरवर्षी असे वीज पडल्याने लोकांचे किंवा गुरांचे मृत्यू झाल्याचे प्रकार दिसून येत आहेत. निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स संजय आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद. दरम्यान मुंबईतून माळशिरसला येणाऱ्या कारचा अपघात झाला. कार कालव्यात पडून तिघांचा मृत्यू झालाय. चालकाचा कारवरचा ताबा सुटला आणि कार थेट कालव्यात जाऊन पडली. यामध्ये कारमधील तिघांचा मृत्यू झालाय. मुंबईतील हनुमंत जठार, मंजुळा जठार आणि प्रीती टिळेकर अशी मृत्यू झालेल्या तिघांची नाव आहेत. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ नीरा उजव्या कालव्यातनं कार बाहेर काढत मृतदेह देखील बाहेर काढले. तर नांदेड शहराची आजची पहाट ही खुनाच्या बातमीनं उजाडली. नांदेड शहरातील तिघांचा खून झाला. ही घटना मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास घडली. घटना घडली ती कॅनाल रोड जवळ. अरिजित सिंग हा चित्रपट बघून येत होता. सय्यद आवेज आणि मोहम्मद अरबाज खान यानं त्यांच्यावर खंजरनं हल्ला चढवला. यात जोरदार प्रतिकार सुद्धा झाला आणि हे तिघेही मृत्युमुखी पडले. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतलंय. कॅनल रोडवरची मध्यरात्री 1:30 ते 2च्या सुमाराशी ही घटना आहे. इथलाच घटनास्थळावरनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी. बघूया. नांदेड शहर मध्यरात्री तिहेरी खून खटल्याने हादरलेलं आहे. आता आपण घटनास्थळ बघू शकतोय की याच घटनास्थळी मध्यरात्री 1:30 वाजता 2 गटामध्ये हाणामारी झाली आणि त्यात मुक्त हस्ते तलवार आणि खंजरचा वापर झाला. यामध्ये अरिजित सिंग, शहबाज आणि अरबाज या तिघांचा मृत्यू झाला. अरबाज आणि शहबाज यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर अरिजित सिंग जो आहे तोच घटनास्थळीच त्याचा जीव गेलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे हे 3 जे मयत आहेत या तिघांवरती यापूर्वी अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले होते. त्यामुळे यातील मयत जे आहे एकही सर्वसामान्य माणूस अशा पद्धतीचा नाही, तर यांच्यावरती दरोडा, खुनाचा प्रयत्न, लूटमार अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होते. त्यातील एकाला स्थानबद्धतेची कारवाई देखील करण्यात आलेली होती. एकूणच आपण बघितलं तर नांदेडमध्ये या तिहेरी खून खटल्यामध्ये रेकॉर्डवरच्या तिघाही आरोपींचा मृत्यू झालेला आहे. आता यामध्ये नेमकं कारण काय होतं हे पोलिसांच्या तपासामध्ये पुढे येईल. परंतु दोन्ही बाजूचे साधारणपणे 5 आरोपी भाग्यनगर पोलिसांनी 24 तासाच्या आत ताब्यात घेतलेले आहेत. योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड. बातमी नागपुरात नाही. नागपुरात एका व्यावसायिकाचा निर्वस्त्र अवस्थेतला मृतदेह सापडलेला आहे. वाडीच्या लावा परिसरातली ही घटना आहे. कडगाव मार्गावरच्या झुडपामध्ये हा मृतदेह आढळला. सुचित भोजापुरे अशी याची ओळख पटलेली आहे. ते मशिनरी स्पेअर पार्ट्सचे व्यावसायिक होते. डोक्यावर काहीतरी जड वस्तूनं त्यांच्यावर वार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. निर्घृण हत्येची शक्यता आहे आणि निर्वस्त्र अवस्थेमुळे ओळख पटवणं कठीण गेलं सुरुवातीला.